मित्रांनो नमस्कार। बांधकाम कामगार योजना राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना आहे। या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा मित्रांनो लाभ दिला जातो। परंतु आता काही दिवसापासून बांधकाम कामगारांचे अर्ज हे रिन्यूअल होत नाही। मग आता हे रिन्यूअल का होत नाही किंवा यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत का किंवा बांधकाम कामगारांना अजून कोणत्या नवीन योजना राज्य सरकार आणि कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत राबवण्यात येणार आहेत मित्रांनो, या संदर्भात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवत आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही बांधकाम मजूर आहात, तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली का हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा, अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगारांना आता आपलं स्वतःचं हक्काचं घर बांधण्यासाठी 6 लाख रुपये कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत भेटणार आहे आणि या संदर्भात अर्ज सध्या सुरू झाले आहेत। मित्रांनो बांधकाम कामगार योजनेना आता हे घरकुल नेमके भानगड काय आहे किंवा कामगारांना हे 6 लाख रुपये मिळणार का किंवा ही माहिती खोटी आहे, याच्या संदर्भात मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर बांधकाम कामगार योजनेसंदर्भात भरपूर असे व्हिडिओ आपण टाकले आहेत। त्याच एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका कामगाराने कमेंट सुद्धा केले आहेत की सर बांधकाम कामगार योजनेचे घरकुलाचे अर्ज सुरू झाले का, कारण की आम्हाला घरकुल पाहिजे, आमच्याकडे पक्क घर नाही, त्यामुळं आम्हाला जर घरकुल भेटलं तर आमचा त्या ठिकाणी फायदा होईल। तर मित्रांनो त्यांच्याच सांगण्यावरून मला असं वाटलं की बांधकाम कामगार योजनेच्या घरकुला संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवावा। तर मित्रांनो याची संपूर्ण अपडेट माहिती मी घेतली, त्याच नंतर हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची योजना आहे। या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना शैक्षणिक क्लेम असेल किंवा आरोग्यविषयक क्लेम असेल किंवा इतर कोणते स्कॉलरशिप असेल, या संदर्भात बांधकाम कामगारांना नेहमीच लाभ मिळत असतो। मग आता घरकुल मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की जो बांधकाम मजूर असेल, एखादा ठेकेदार असेल, हे राज्यच नाही तर संपूर्ण भारतभर प्रत्येकाला आपलं घर बांधण्याचं काम करत असतात। परंतु त्यांच्याकडे जर पाहिलं तर त्यांच्याकडे पाहण्याची जी नजरिया असतो हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो। तर बांधकाम कामगारांना एकदम खालच्या स्तरावर पाहिलं जातं। मग आता ते काम करत असताना त्यांचंही स्वतःचं हक्काचं घर असावं, याच अनुषंगानं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम मजुरांसाठी 6 लाख रुपये अनुदानावर घरकुल योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता। परंतु मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य फक्त एकच, जे बांधकाम मजूर आहेत यांना मोठ्या प्रमाणात एजंट लोकांनी मोठ्या प्रमाणात लूट सुद्धा केली होती। तर मित्रांनो बांधकाम कामगार घरकुल योजना अशी अद्याप कुठल्याच प्रकारची योजना अजून लागू करण्यात आली नाही। शासनानं बांधकाम कामगारांना घरकुल देऊ, त्यांनाही आम्ही 6 लाख रुपये अनुदान देऊ। मित्रांनो हे खाडे साहेबाच्या अगोदरपासून ही योजना अंमलात आणली होती। याचा GR अजून प्रसारित केला नाही किंवा जे बांधकाम कामगारांना घरकुल मिळणार आहेत ते घरकुल या संदर्भात अजूनही कुठलीच माहिती आपल्यासमोर आलेली नाही। त्यामुळं बांधकाम मजुरांनी घरकुल मिळेल या आशेनं कुठल्याच प्रकारे एजंटला बळी पडू नये। त्याचबरोबर बांधकाम कामगार योजनेसंदर्भात मित्रांनो जर घरकुल मिळत असेल किंवा 6 लाख रुपये अनुदान जर मिळत असेल तर या संदर्भात नक्कीच आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन व्हिडिओ टाकणार आहोत। तत्पूर्वी कुठल्याच प्रकारे बांधकाम कामगार घरकुल योजना अद्यापही याचा कुठल्याच प्रकारे GR नाही किंवा कल्याणकारी मंडळाने यावर फक्त माहिती दिली, ती अजून आत्मसात केली नाही। त्यामुळं बांधकाम कामगारांनी कुठल्याही भागीदाराला बळी पडू नये किंवा 1 रुपया सुद्धा खर्च करू नये। त्यामुळे जोपर्यंत ही योजना लागू होत नाही, या योजनेचा जोपर्यंत GR येत नाही, जसाही GR येईल, जशी माहिती मित्रांनो आपल्याला मिळेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। त्यामुळं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम मजुरांना कुठल्याच प्रकारे घरकुल मिळणार नाही आणि तुम्हाला जर घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत लेवलवर आता PM घरकुल योजना मित्रांनो सध्या 31 जुलैपर्यंत याचे अर्ज भरणं सुरू आहे। तुम्हाला 2 लाख रुपये 2 लाख रुपये 10,000 रुपये अनुदान जर घ्यायचं असेल तर तुम्ही मोदी घरकुल आवास योजना यामध्ये लाभ घेऊ शकता। जर तुमचा क्रायटेरिया त्या ठिकाणी पूर्ण असेल तर तुम्हाला नक्कीच ग्रामपंचायत मार्फत घरकुल मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 2 लाख रुपयाचा मित्रांनो फायदा होणार आहे। त्यामुळं बांधकाम कामगार योजनेमार्फत कुठल्याच प्रकारचं घरकुल अजून मिळणार नाही। या संदर्भात कुठलाही GR आला नाही, कल्याणकारी मंडळाने या संदर्भात कुठलीच माहिती अद्याप दिलेली नाही। त्यामुळे कुठल्याच भागीदाराला बळी पडू नका। तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल